रोहित पवार आजपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। रोहित पवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये प्रचार करणार आहेत। 2 दिवसांपूर्वीच आपण बारामती तालुक्यामध्ये प्रचार करणार आहोत असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार आज सकाळपासून सलग 3 दिवस ते बारामती तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये सभा घेणार आहेत। काटेवाडी सोनगावसह त्यांच्या बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये बुधवारी सभा होणार आहे। बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 3 दिवस ते बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। रोहित पवार सकाळी 9 वाजता काटेवाडीतून प्रचाराला सुरुवात करणार आहेत, तर जय पवार बारामती तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यात दौरा असतील। संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दिशेनं सरकारनं मोठं पाऊल टाकत नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक आणलंय। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक 16 एप्रिल रोजी सादर होणार असून 17 एप्रिलला त्यावरती मतदान होईल, तर 18 एप्रिल रोजी राज्यसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावरती चर्चा आणि मतदान पार पडेल। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये विधेयकावरती संबोधन करणार आहेत, तर या चर्चेवरती गृहमंत्री अमित शहा उत्तर देणार आहेत। नारी शक्ती वंदन कायद्याअंतर्गत लोकसभेतील 33% जागा महिलांसाठी राखीव असतील। मिळालेल्या माहितीनुसार 273 जागा महिलांसाठी राखीव असतील। 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू केलं जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून जोरदार तयारी केली जाते। विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं देशासह राज्यातील अनेक भागामध्ये समर्थन देण्यासाठी रॅलींचं आयोजन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नारी शक्ती महिला संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहेत। नारी शक्ती विचार मंच या सामाजिक संस्थेकडून आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 5 वाजता नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भामध्ये महिलांना संबोधित करतील। चर्चगेट परिसरामध्ये केसी कॉलेजच्या सभागृहामध्ये संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतल्यास आम्ही न्यायालयामध्ये जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा देश आहे, तो कोणाच्या हुकुमशाहीवरती चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे। दरम्यान सगळे गुन्हे हे मागे घेतले जातील असा शब्द सरकारनं दिला होता। जोपर्यंत सगळे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, हुकुमशाहीवर चालणारा नाही। कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळं कोणी आयऱ्या गायऱ्याने धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात। ज्या लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळले, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो ओबीसीवर हल्ले करण्याचं काम केलंय, त्या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत। आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ। राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू। सांगली सिव्हिल रुग्णालयामध्ये स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटीपूर्वी अस्वच्छ परिसर पडद्यांनी झाकल्याचा प्रकार समोर आला। हा प्रकार स्वतः मंत्री मुश्रीफ यांनीच आपल्या भाषणामध्ये उघड करत प्रशासनाला खडेबोल सुनावले। पडदे लावून समस्या लपवू नका तर स्वच्छतेकडे लक्ष द्या अशा शब्दांमध्ये त्यांनी संताप व्यक्त केला। ते झाकून काय झाकणार नाही आणि म्हणून का लावले ते आम्हाला कळणारच की आम्ही इथनंच मोठे झालेलो आहोत। म्हणून मी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुप्रिंटेंडेंट इंजिनियर असतील, त्यांना हे सगळं दाखवा। मी मगाशी गाडगीळ साहेबांना आणि इद्रिस नाईक साहेबांना कलेक्टरला विनंती केलेली आहे, हा परिसर स्वच्छ कसा राहील, इमारत जागृती कशी करता येईल आणि आपल्या सोयीसुविधा कसे देता येतील, राज्य शासन आणि जिल्हा नियोजन मंडळ मिळून आम्ही वर्ष 2 वर्षामध्ये हे सगळं सुंदर करून दाखवू, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो। बीडच्या परळीतील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची आज छाननी केली जाणार आहे। अर्ज एकूण 5 आलेले आहेत। या निवडणुकीसाठी किती अर्ज हे वैध ठरतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबानं व्यक्त केलेली होती। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र मागील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यानंतर संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख असे एकूण 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज हे दाखल केलेत।
राज्यातील पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये तापमान हे उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई उपनगर आणि ठाण्यामधील काही भागामध्ये तापमान 40 पर्यंत जाण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलाय. अकोल्यामध्ये मंगळवारी तापमान देशातील सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सलग तिसऱ्या दिवशी अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान होतं आणि अशामध्येच पुढील 2 दिवस पश्चिम विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान राहू शकतं. हवामान विभागासोबतच राज्य सरकारकडून बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. राज्यात उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य शासनानं 3 व्यापक SOP म्हणजेच मानक कार्यपद्धती जारी केलेल्या आहेत. राज्य उष्णता कृती आराखडा आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांच्या आधारे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पहिल्या SOP मध्ये बाहेर जाणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते आणि कर्मचाऱ्यांसाठी कामाचं वेळापत्रक बदलणं, पाणी, सावली आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं यावरती भर आहे. तर दुसऱ्या SOP मध्ये कोळसा खाण कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्र आणि सुरक्षित कामाचं नियोजन याचा समावेश आहे. दरम्यान तिसऱ्या SOP मध्ये उष्णता प्रतिरोधक गृहनिर्माण, कूल रूफ आणि हरित क्षेत्र विकासावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. तर या उपाययोजनांची राज्यभरामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. पशुपालकांच्या अडचणींवरती भाष्य करत बजरंग दलाचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यास इतर राज्यांमधून चारा मागवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या चाऱ्याचे दर हे वाढलेले असताना दुधाला मात्र योग्य भाव मिळत नसल्यामुळे पशुपालक अडचणीमध्ये सापडलेले आहेत, असं त्यांनी नमूद केलं. पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली. सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आली असती, त्याच्यावरती कारवाई करता आली असती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली. त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिया दिला. तेव्हा कुठे मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत BNS 294 अंतर्गत. नाशिकमधील बंधुबाबा अशोक खरात प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वातावरण तापलंय. अशामध्ये सातत्यानं विरोधकांच्या निशाणावरती असलेल्या रुपाली चाकणकरांनी खरात प्रकरण उजेडात येऊन 28 दिवस उलटल्यानंतर सोशल मीडियातून आपली बाजू मांडली आहे. रुपाली चाकणकरांनी फेसबुक पोस्ट करत बीडमधून आलेल्या निनावी पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुठल्याही पुराव्याच्या आधारे कोणीतरी लिहिलेल्या पत्रावरून आपणास आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केल्याची भावना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर SIT तपास निष्पक्षपणे व्हावा म्हणूनच आपण मीडिया पुढे आलो नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय. अशोक खरात काय करायचा याची कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी ABP माझाला दिली. आता माहीतच नाही मला, कोण सांगत तरी भाऊ. कुठे काय नेली, आज 15 दिवस झाले तशी जायले. त्याचा बेपत्ता आहे, मग ती कुठे त्याचा तपासच नाही. तुमचं फोनवर काही बोलणं झालं नाही ना, माका फोन नाही. पण घरी कोणाला फोन येत असेल? नाही, फोनच नाही येत. तिचा फोन बंद आहे. पण खरात प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून त्यांच्या पत्नीचा ताबा देखील लवकरच घेणार असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय. SITच्या मार्फत जी काही चौकशी चालू आहे त्याच्यामध्ये अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये कुठेही काही होणार नाही याची दक्षता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. आणि ज्या ज्या व्यक्तींच्या अवतीभोवती हे प्रकरण फिरत आहे त्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी आपण करत आहोत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई देखील करू आणि जे कोणी आज वॉन्टेड आहेत किंवा ज्यांना आपण ताब्यात घेणं आवश्यक आहे त्यांच्यावरती देखील लवकरच अटकेची कारवाई होईल. नाशिकमधील TCS या कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणामध्ये आता सर्व आरोपींच्या बँक खात्यांची SIT कडून चौकशी आणि तपास केला जाणार आहे. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय आहे. महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाची तपासणी वेगानं सुरू झाली आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती किंवा संघटनांकडून फंडिंग होतं का याचाही SIT कडून तपास सुरू आहे. SITच्या माहितीच्या आधारे तपासणी ही सुरू आहे. आपले मनसुबे हे पूर्ण करण्यासाठी आरोपी हे काम संपवल्यानंतर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायच्या अशी माहिती तपासून समोर आली आहे. काही महिलांना मानसिक दबावाखाली ठेवलं जात आहे. त्यामुळे आता ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स यांची देखील तपासणी होणार आहे.
दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा फोटो समोर आलाय. संशयित निदा खान ही कंपनीमधील पीडित तरुणींना देवी देवतांबद्दल चुकीची माहिती देऊन आक्षेपार्ह भाषा वापरून धर्मांतरासाठी मन परिवर्तन असल्याचा तिच्यावरती आरोप आहे. तर इतकंच नाही तर या प्रकरणातील संशयित आरोपींना निदा खाननं मदत केल्याचा देखील आरोप तिच्यावरती आहे. 25 मार्च पासून तिचा शोध घेतला जातोय, मात्र अजून देखील ती फरार आहे. नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणी आणि महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरू आहे. कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीची आज पोलीस कोठडी ही संपणार असून तिला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे. 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी नेमका काय तपास केला या संदर्भामध्ये महत्त्वाचे काही पुरावे देखील कोर्टात सादर केले जाणार आहेत. या प्रकरणातील इतर काही चौकशी महत्त्वाच्या बाबी उघडकीस येण्याची शक्यता देखील आहे. अमरावतीच्या परतवाड्यात धक्कादायक सेक्स स्कॅन्डल घडल्याचा आरोप करण्यात आलाय. तर यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 350 व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी मात्र 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे. अयान अहमद असं प्रकरणातील 19 वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच अयानचा मित्र असलेल्या 20 वर्षीय उझेर खानला देखील अचरपूर इथून अटक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही तरुणांना देखील पोलीस ताब्यात घेऊ शकतात. तपास FIR दाखल झाला तेव्हापासून तपास सुरू आहे. कालच्या रात्री आम्ही अक्युज्ड नंबर 1 त्यांना कस्टडीमध्ये घेऊन त्यांना अटक केलेली आहे आणि अक्युज्ड नंबर 1ला आजच्या तारखेला कोर्टाच्या समोर पेश केला आणि कोर्टाने जे आहे ते 21 पर्यंत त्यांची PCR जे आहे ते दिलेली आहे. काल रात्री अटक केलेलं आहे आणि त्याला जेव्हा आपण कोर्टासमोर हजर केलं होतं, कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे. हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय. तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल. जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे. तर त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे. परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकवर करणं बाकी आहे. त्याहून नक्की कळेल. पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना. अमरावती, अचलपूर, परतवाडा शहरातील बाजारपेठ ही आज बंद राहणार आहे. सर्वपक्षीय आणि हिंदुत्ववादी संघटनेनं हा निर्णय घेतलाय. परतवाडा अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी सर्वत्र रोष व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो हे व्हायरल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अचलपूर इथून उझेर खान इक्बाल खान हा मुख्य आरोपीचा मित्र आहे. तर अजून काही जणांना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. दरम्यान मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याचा परतवाडामधील असलेल्या घरी नगरपालिका अचलपूर बुलडोझर चालवणार असल्याची देखील माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणामधील पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलंय. सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी, तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे. जे स्टेटमेंट किंवा जे एव्हिडन्स आम्हाला तपासात सापडणार ते आम्ही प्रॉपरली कॉन्फिडेन्शियल पद्धतीने फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे महिला राहणार ते आणि संबंधित जे कोर्टचे जज आहे फक्त त्यांच्यासमोर, म्हणजे फक्त 2 व्यक्तीसमोर जे महिला म्हणून राहणार त्यांच्यासमोर आम्ही ते एव्हिडन्स म्हणून पेश करणार. अमरावतीतील परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ज्या युवकाला अटक केली आहे तो MIMचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलाय. अयान अहमदचा MIMच्या कार्यक्रमातील व्हिडिओ अनिल बोंडेंनी समोर आणलाय. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलामध्ये जायला हवं. महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर पोलिसांनी याचा तपास करावा अशी मागणी अनिल बोंडेंनी केली आहे. तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते. मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे
ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे. पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आऊट करू शकतात. कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे. नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये तरुणीनं तरुणाला भेटायला बोलवून महागडे खाद्यपदार्थ आणि मद्याची ऑर्डर दिली. मात्र काही वेळामध्येच तब्बल 35,000 रुपयांचं बिल आल्यामुळे तरुणाला धक्का बसला. मेन्यू कार्डमध्ये फेरफार करून जास्त बिल आकारल्याचा आरोप या तरुणीनं केला. दरम्यान बिल देण्यास नकार दिल्यानंतर हॉटेलचे मॅनेजर आणि बाउन्सरनं तरुणाला धमकावलं. याच दरम्यान संबंधित तरुणी हॉटेलमधून गायब झाली. या प्रकरणी हॉटेल मालक आणि मॅनेजरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस तपास सुरू आहे. त्यावेळेस फिर्यादीने ऑर्डर केली किंवा त्या मुलीने ऑर्डर केली त्यावेळेस वेगळं कार्ड दाखवलं मेनू कार्ड, आणि बिलच्या वेळेस यामध्ये दुप्पट तिप्पट किंमत वाढलेली आहे असं मेनू कार्ड दिलं गेलं. त्यामुळे फिर्यादीने आपल्या बिलाबद्दल विचारपूस केली असता तेथील मालक, हॉटेल मालक, मॅनेजर, बाउन्सर या सर्वांनी त्याला धमकावले आणि जबरदस्तीने QR कोडवर ते बिल पेड करून घेतले. यामध्ये ते तनू नावाची मुलगी तसेच हॉटेल मालक यांचं संगनमत आहे आणि यांनी संगनमत करून सदर आरोपीला धमकावले व त्याच्याकडून पैसे उकळून घेतलेले आहे. कलम 318(4), 308(5), 61(2)(ब) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा नोंद आहे. याच्यामध्ये एका आरोपीला अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि तो आरोपी सध्या जेलपास झालेला आहे. सध्या हॉटेल मालकाला अरेस्ट करण्यात आलेली आहे. मोठ्या रकमेच्या व्याजाचं आमिष दाखवून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रायगडच्या खालापूर पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्यात. या प्रकरणामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. सावी कन्सल्टन्सी एंटरप्राइजेस स्वामिश कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या नावानं नोंदणी प्रमाणपत्र मिळवून कर्जतमधील चौक खालापूरमध्ये कार्यालय उघडलं. गुंतवलेल्या रकमेमध्ये मोठ्या दरानं व्याज आणि चांगला परतावा देण्याचं आमिष कंपनीच्या एजंटमार्फत देण्यात यायचं. अनेकांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. चौकशी केल्यानंतर मूळ रक्कम ही परत आणण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती आणि यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं. त्यांनी ठेवलेल्या रकमेवरती वर्षाला 12% महिन्याला 12% परतावा मिळेल असं आमिष दाखवलं होतं. त्यानुसार या परिसरातील बऱ्याच गोरगरीब आणि गुंतवणूकदार यांनी इन्व्हेस्ट केली होती. परंतु काही कालावधीनंतर त्यांनी या संस्थेनं पैसे परत देण्याचं बंद केलं आणि त्यावरून या ठिकाणी लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये सध्या 4 आरोपी यांना अटक केलेला आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील नेस्को संकुलामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असून आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थ्यांनी नशा केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून इव्हेंट ऑर्गनायझर आणि संबंधित व्यक्तीवरती देखील कारवाई करण्यात आली आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो पुढे सुरू आहे. नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका कॉलेजमधील आरोपी विद्यार्थ्यानं मृत दोन्ही मुलांना MDMच्या गोळ्या दिलेल्या होत्या आणि प्रत्येक गोळीची किंमत ही साधारण 1600 रुपये होती आणि ती रक्कम पीडितांकडून घेतली गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये कल्याण येथून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं त्या कॉलेजमधील आरोपी विद्यार्थ्याला 6 ते 7 गोळ्या पुरवल्याचं देखील उघड झालंय. तर मृत दोन्ही मुलांनी मिळून एकूण 4 गोळ्या घेतलेल्या होत्या अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. उर्वरित गोळ्या या आरोपी विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमधील इतरांना दिल्या असण्याची किंवा स्वतः सेवन केली असण्याची शक्यता ही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.